शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही दिवसात राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून मोठी हालचाल सुरू झालेली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या खात्यात निधी लवकर जमा करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जर तुम्ही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो आणि कोणत्या कारणामुळे अनेक जण या योजनेमध्ये अपात्र ठरतात. पैसे खात्यात येण्यापूर्वी कोणत्या 3 गोष्टी तपासणे अत्यंत आवश्यक आहे आणि एक महत्त्वाची सूचना देखील सांगणार आहे. म्हणूनच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशी प्रत्येक महत्त्वाची अपडेट आधी तुम्हाला मिळेल. शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम समजून घेऊया की सरकारकडून लाभाची रक्कम थेट DBTद्वारे बँक खात्यामध्ये जमा केली जात असते. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवळ आधार लिंक नसल्यामुळे अडकतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे eKYC पूर्ण असणे. जर तुमची eKYC अद्यापही पूर्ण झाली नसेल तर शक्य तितक्या लवकर ती पूर्ण करून घ्या, कारण अपूर्ण eKYCमुळे लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते. आणि शेतकरी मित्रांनो, अशीच खरी आणि पडताळलेली माहिती रोज पाहायची असेल तर 2 सेकंद काढून आपल्या शेतकरी अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून वेगाने अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रेरणा देत असते. शेतकरी मित्रांनो, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी आवश्यक आहे त्या नोंदणी जोडलेला असावा, जेणेकरून OTP किंवा बँकेकडून येणारा संदेश तुम्हाला वेळेत मिळेल. आता तुम्ही म्हणाल, नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना लाभ हा मिळू शकतो? जर ज्यांनी यापूर्वी PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते नियमितप्रमाणे घेतलेले आहेत, आवश्यक कागदपत्रे ज्यांची पूर्ण आहेत आणि सर्व माहिती अपडेटेड आहे, अशा सर्व लाभार्थ्यांना या योजनेमध्ये प्राधान्याची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची सर्व माहिती एकदा नक्कीच तपासून पहा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियावर अनेक बनावटी याद्या आणि खोट्या तारखा व्हायरल होत असतात. अधिकृत माहिती आल्यावरच त्यावर विश्वास ठेवा. जर सरकारकडून नवीन हप्ता, नवीन GR किंवा लाभार्थ्यांची यादी झाली तर त्याची माहिती सर्वात आधी आपण या चॅनलवर देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपण्यापूर्वी एकदा सबस्क्राईब करून ठेवा, कारण पुढची अपडेट कधीही येऊ शकते आणि ती सर्वात आधी पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुम्हाला यापूर्वी मिळालेला हप्ता आहे का हे कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे इतर शेतकरी बांधवांना माहिती मिळेल. हा व्हिडिओ तुमच्या गावातील आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली तर अनेक शेतकऱ्यांची अडचण ही दूर होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनाही जरूर शेअर करा आणि तुमच्या ज्या पेंडिंग याद्या आहेत त्या लवकरात लवकर आपण पाहू. शेतकरी मित्रांनो, तुमची eKYC, मोबाईलला नंबर लिंक करणे व इतर बाबी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळेल. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात का नाही हे आम्हाला एकदा कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुमची कोणती जी अडचण असेल त्यावरती आपण पुढील व्हिडिओ नक्की बनवू. शेतकरी बांधवांनो, अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या मराठी अपडेट 2.0ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन पडेल. शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून त्या जिल्ह्याबाबत आपण व्हिडिओ नक्की बनवू. शेतकरी बांधवांनो, आता
शेतकरी बांधवांनो, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.